हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 10वीचा सराव संच 1.4 पाहणार. त्याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे 2 भागिले x म्हणजे 2/x वजा 3/y बरोबर 15, 8/x अधिक 5/y बरोबर 77. तर आता आपल्याला याचं उत्तर करायचं. उत्तर करताना ह्या इक्वेशन पहिले लिहून घ्यायचे. इक्वेशन लिहून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं, ही जी खालची टर्म आहे, खाली जे पण असेल, खाली जी पण टर्म असेल खाली, ठीक आहे, इथे इथे पहिला आणि हे दुसरा, ठीक आहे. एकाला आपण एक्स आणि वाय द्यायचं नाही, ए बी द्या, नाही तर एम एन द्या, नाही तर पी क्यू द्या, काहीतरी द्यायचं खालच्या टर्मला. तर मी ते एम आणि याला एन नाव देणार आहे. खाली जे पण टर्म असेल त्याला नाव द्यायचं एम आणि एन नाव द्यायचं, ठीक आहे. समजा 1/1 वरी लिहायचा, खाली जे छेदाला आहे ते लिहायचं बरोबर एम व 1/y बरोबर एन मानू. आता आपल्याला काय करायचे, हे दोन जशा तसे घ्यायचे तिथे, आणि वरचे जे अंश आहे ते घ्यायचा आणि इथे एम घ्यायचं डायरेक्ट, ठीक आहे. आणि वजाचा चिन्ह जशा इथे 3 घ्यायचे आणि मग इथे काय लिहायचं आपल्याला, एन लिहायचं. वरी जी पण संख्या आहे तिथं ती लिहून एम लिहिलं, वरी इथे 3 आहे ते 3 लिहून एन लिहिलं, म्हणजे 2 एम वजाबाकीचं चिन्ह आणि 3 एम बरोबर 15. त्याचप्रमाणे इथं किती 8, मग 8 एम लिहायचे, 5 इथं बेरीजेचं चिन्ह आहे आणि 5 एन लिहायचे बरोबर इथे किती आहे 77. ठीक आहे, याला 1 नंबर देऊत आपण, याला नंबर 2 देऊ. ठीक आहे, कळालं का व्यवस्थितपणे मी काय सांगितलं तुम्हाला? अजून एक वेळेस पहा, समजून घ्या. इथं छेदास्थानी हे जेवढी पण संख्या असेल वरी 1 लिहून छेदास्थानी जे पण असेल तिथे काय लिहायचं, त्याच्या जागी एम लिहायचं. आणि व 1/y बरोबर इथे छेदास्थानी जे पण आहे, आता इथं फक्त xy आहे, अजून काही जरी असेल तर तिथं काय करायचं आपल्याला, त्याला एन म्हणायचं. आणि अंशाच्या जागी जी पण संख्या आहे ते लिहून एम लिहायचं. इथे 3 आहे, 3 एन लिहायचं. वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकीचं, बेरीजचं असलं तर बेरीजचं, आणि आपलं इक्वेशन लिहायचे. आता मग काय करायचं आपल्याला, याला सॉल्व्ह करायचं. पहा, इथे सहगुणक 2 आहे, एमचा इथं 8 आहे. मग आपण ह्या इक्वेशनला जर 4 न गुणलं, याचा सहगुणक 8 होईल. इथे पण 8 आहे, मग 8 आणि 8 कॅन्सल होऊ शकतात आणि मग आपण उत्तर बाकीचे सहज काढू शकतो. आता इथे मी लिहितोय समीकरण, हा याला नंबर 1 नाव दिलं. समीकरण 1 ला 4 ने गुणून, समीकरण 1 ला 4 न कशाला गुणलं, कारण याला 4 न गुणलं तर इथं 8 होतात. ठीक आहे, मग हे 8 आपण कॅन्सल करू शकतो. 4 न गुणायचं, 2m वजा 3m बरोबर 15. 4 गुणिले 2 8m वजा 4 गुणिले 3 12n बरोबरचं चिन्ह. 4 गुणिले 15 4 पंचे 15 चौक 60 होते. याला नंबर दिला आपण 3. आता आपण काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. इथे पाहिलं आपण समीकरण 2 काय आहे, 8m अधिक 5n बरोबर 77, आणि इथं आहे 8m वजा 12n बरोबर 7. वजाबाकी करायची. वजाबाकी करताना आपण चिन्ह काय करायचे, बदलायचे. म्हणजे इथं काही नाही, म्हणजे प्लस आहे, प्लसचं हे मायनस झालं, हे मायनस होतं. वजाबाकीचं चिन्ह आहे ते अधिकचं चिन्ह झालं. इथं काही नाही, म्हणजे अधिकचं चिन्ह आहे ते वजाबाकीचं झालं. ठीक आहे, आता हे 8m आपले कटून गेले. ठीक आहे, हे कटून गेले, काहीच राहणार नाही. 5 आणि हे 12 अधिक आहे का, हे आता वजाबाकी नाही करायची. वजाबाकीचं चिन्ह जरी लिहिलं असेल तर हे अधिक झालं. 5 आणि 12 होता 17n, 7 मधून 0 गेले 7, 7 मधून 6 गेले 1,
म्हणजे 17n बरोबर किती आला आपलं 17. मग n बरोबर काय येणार 17/17. n बरोबर आपलं येणार 1. आता n बरोबर 1 ही किंमत आपण काय करू समीकरण छोट्या समीकरणामध्ये बघू तर छोटं समीकरण ठीक आहे आपण समीकरण 2 मध्येच ठेवतात छोटं तर नाही आहे. n बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आहे आपल्याला 8m अधिक 5n बरोबर 77. 8m प्लस 5च्या जागी 5 ह्या यांच्या जागी आपल्याला 1 घ्यायचा n गुणिले 1 बरोबर 77. 8m प्लस 5 1 5 77 जशाला तसे हे प्लसचे इथं अधिकचे आहेत 5 हे जाऊन इकडे जाऊन काय होतील वजाचे म्हणजे 8m बरोबर 77 वजा 5 77 वजा 5 8m बरोबर काय येणार 77 वजा 5 केले 72 येणार. मग m बरोबर काय येणार हे गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकाराचे होतात. m बरोबर काय येणार आपल्याला इथं 8च्या पाड्यात 72 कितव्या नंबरला येतात 9. आपल्याला m आणि n च्या किमती आलेल्या आहेत m आणि n च्या किमती काय आल्या आहेत ते आपण इथं लिहू. आपल्याला n ची किंमत m ची किंमत किती आलेली आहे 9 आलेली आहे आणि n ची किंमत काय आलेली आहे n बरोबर 1 आलेली आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की इथे जर पाहिलं आपण इथं समजा लिहिलं आपण 1/x बरोबर m होतं आणि हे आपण आणि काय होतं 1/y बरोबर काय होतं m. ठीक आहे. आता पहा या m च्या जागी आपल्याला याच्या जागी आपल्याला उत्तर ठेवायचे इथं 9 म्हणजे 1/x बरोबर इथे 9 व्हॅल्यू आहे आणि 1/y बरोबर या n च्या जागी किती ठेवायचं n च्या जागी आपल्याला 1 उत्तर ठेवायचं. आता हे इकडे जाईल वरी जाईल हे खाली येईल हे इकडे गुणाकाराचा भागाकारला गेलं हे भागाकाराच्या इकडे जाऊन गुणाकार हे 1 हे इकडं गुणाकाराचा भागाकाराला गेलं बरोबर y. आता आपण याचं सोल्युशन करू. ठीक आहे 1/9 जसा तसं 1/1 उत्तर 1च येते म्हणजे y बरोबर काय येणार 1 उत्तर येणार आणि हे 1/9 काटाकाटी होणार नाही म्हणून x ची किंमत किती आली 1/9 y ची किंमत आली 1 ही समीकरणाची उकल आहे. उकल आहे असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे काही अवघड नाही सोपं आहे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. एक प्रश्न 3-3 4-4 वेळेस करा तुम्हाला नक्कीच उत्तर हे भेटतील. हा आपला प्रश्न आहे दुसरा प्रश्न 10x अधिक y 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4 15x अधिक y वजा 5x वजा y बरोबर वजा 2 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण काय करू हे जे याच्या छेदस्थानी आहे ते लक्षात ठेवायचं. याच्या छेदस्थानी काय आहे ते लक्षात ठेवायचं. याला आपल्याला m म्हणायचं आणि याला n म्हणायचं. वरी काय करायचं समजा 1x प्लस y हे इथं जे पण छेदस्थानी आहे त्याला आपल्याला m म्हणायचं आणि एक वरी अंशाला एकच घ्यायचा खाली फक्त छेदस्थानी आपल्याला जे आहे m आहे तर इथं n मानू म्हणजे याच्या जागी आपल्याला m म्हणायचं याच्या जागी n म्हणायचं. वरी 10 आहे मग 10m अधिक 2 इथं 2 आहे 2n बरोबर 4 इथे 15 आहेत 15m हे वजा बाकी आहे इथे वजा 5n बरोबर वजा 2 याला नंबर द्यायचा 1 याला नंबर द्यायचा 2. तर आपण पाहिलं तर कुणाचाही सहगुणक एकसारखा नाही आणि कुणाचाही सहगुणक कुणाच्याही पाड्यात येत नाही. मग आपण काय करू त्यांचा आपण जर पाहिलं तर दोघं 30-30 येऊ शकतात आहे की नाही
किंवा याला आपण 30 करण्यासाठी हे याचा पण सहगुणक 30 होऊ शकतो, याचा पण 30 होऊ शकतो. याला आपल्याला 3 न गुणावं लागेल, याला 2 न गुणावं लागेल. आपण थोडा विचार करून केलं तर चालते. नाही तर मग हे 5 आहेत, तर इथं आपण 5 न मल्टिप्लाय करू शकतो, गुणाकार करू शकतो. हे 2 इथे आहे सहगुणक याचा, इथं 2 न गुणाकार करू शकतो. त्याच्यापेक्षा आपल्याला सोपे आहेत इक्वेशन. इथे 15 आहेत, इथे 10 आहेत आणि इथं 15. याला 3 न भागितलं, याचा सहगुणक 30 होईल. याला 2 न गुणलं, तर याला 3 न गुणलं, सहगुणक 30 झाला. याला 2 न गुणलं, याचा सहगुणक 30 झाला. मग आपल्याला 30 असलं तर m कटून जातो. n ची किंमत आल्यावर उत्तर बाकीचं आपल्याला मिळेल. म्हणून आपण काय करू, पहिलं समीकरण 1 ला याला किती न गुणायचं, 3 न गुणून, 3 ने गुणून याला 3 न गुणूत, मग याला 2 न गुणूत. नंतर 3 10m अधिक 2n बरोबर 4. त्याच्यानंतर 10 गुणिले 3 गुणिले 10 30 होतात. 30m प्लस 3 गुणिले 2 होतात 6 होतात, 7 6n आणि 3 गुणिले 4 होतात 3 चोक 12. याला नंबर द्यायचा 3 नंबर. आता समीकरण 1 ला आपण 3 न गुणलं, समीकरण 2 ला आपल्याला 2 न गुणायचं. समीकरण 2 ला 2 ने गुणून, समीकरण 2 कसं काय आहे ते लिहायचं. 15m वजा 5n बरोबर वजा 2. 2 गुणिले 15 होतात 30m वजा 2 गुणिले 5 होतात 10n बरोबर 2 गुणिले 2 होतात 4. वजा बाकी असल्यामुळे इथं वजा बाकी. याला नंबर देऊ इक्वेशनला नंबर 4. आता जर आपण इथं पाहिलं, इथं पण 30m आहेत, इथं पण 30m झाले. आपण समीकरण 3 मधून 4 वजा करू. समीकरण 3 मधून 4 वजा करून समीकरण 3 लिहून घेऊ. 30m प्लस 6n बरोबर 12 आणि समीकरण 4 30m वजा 10n बरोबर वजा 4. मग आपण काय करतो, वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. हे प्लसचे मायनस झालं, मायनसचं प्लस, हे मायनसचं प्लस झालं. ठीक आहे. हे 30m कटून गेले, कारण 30 एक अधिक आणि एक वजाचे आहेत. 6 मध्ये 10 मिळवले होतात, हे 16n. 12 मध्ये 4 मिळवले ते इथं 16 येईल. आता n बरोबर काय येणार आपलं, 16/16 बरोबर 1 येते. आता n बरोबर 1 ही किंमत आपण काय करतो, समीकरण एखाद्या छोट्या समीकरणामध्ये ठेवता. छोटं समीकरण काय आपलं, समीकरण 1 मध्ये ठेवू. बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 पाहिलं आपण, तर 10m प्लस 2n बरोबर 4. 10m प्लस 2n बरोबर 4. आता 2च्या जागी 2, हे यांच्या जागी आपल्याला 1 ठेवायचा. 10m बरोबर 4. हे 10m बे कबे आणि हे 4 जशाला. आता हे बेरीजे अधिकचे आहेत, इकडे जाऊन वजा बाकी होतात. 10m बरोबर 4 वजा 2. 10m बरोबर काय ना, 4 वजा 2 किती येतात, 2 येतात. आता आपण काय करायचं, हे गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकारला जातात. m बरोबर 2 भागिले 10, याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न भाग जाते, 1/5. m ची किंमत किती आलेली आहे, 1/5. परंतु आपल्याला माहित आहे, ह्या आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या का नाही, आपल्याला काय काढायचं आहे, इथे
एक्स आणि वाय ह्या एमच्या जागी आपल्याला काय काय किंमत आहे, 1/x अधिक वायची किंमत आहे एम, आणि 1/x वजा वायची किंमत आहे एम. ते आपल्या जागी किमती ठेवायच्या. एमची किंमत काय आहे, एमच्या जागी काय आहे ते लिहून घ्यायचं. परंतु 1/x अधिक वाय बरोबर या, आणि हे जे आहे आधी आपण समजा म्हणून केलं तर ते त्याच गोष्टी आपल्याला इकडे लिहून काढायच्या. 1/x वजा वाय बरोबर या, हे आपण आधी लिहून ठेवलं. आता एमच्या जागी आपल्याला किती घ्यायचं, इथं 1/5 घ्यायचे, हे जसं तसं घ्यायचं, आणि 1/x वजा वाय यांची किंमत किती आलेली आहे आपल्याला, यांची किंमत किती आलेली 1. ज्या किमती होत्या यांच्या जागी मी 1 ठेवले आणि एमच्या जागी 1/5. आपल्या किमती त्याच आलेल्या एम आणि एमच्या ज्या किमती आल्या आपण त्या ठेवून टाकल्या. आता हे जाईल इकडे गुणाकाराला, हे जाईल इकडे गुणाकाराला. 5 गुणिले 1 बरोबर x अधिक वाय. 5 गुणिले 5 होतात x अधिक वाय, म्हणजेच आपल्याला x अधिक वाय बरोबर 5. आता हे इक्वेशनला आपण नंबर देऊ 4. इथे जर आपण केलं हे इकडे नेले, 1 बरोबर 1 गुणिले x वजा सॉरी ह्या दोघांचा गुणाकार केला x वजा वाय. आता 1 न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही, म्हणजे 1 बरोबर x वजा वाय. मग आपण हे x वजा वाय इकडे घेऊ आणि इथे 1 घेऊ. पहा काही नाही, मी काय केलं इथं अजून एक वेळेस सांगतो. हे इकडे गुणाकार, खालचे इकडे गुणाकाराला नेले, 1 गुणिले एवढं टर्म लिहिली की नाही, 1 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार केला, वरी 1 आहे जसं तसे ठेवले. आता 1 न गुणाकार कोणत्याही संख्येला केला तर काही फरक पडणार आहे का नाही, म्हणून इथं वजा बाकी आहे, x वजा वाय इथे लिहिले, 1 न गुणाकार केला तर जसा तसंच टर्म राहते, आणि बरोबर 1 ला 1. हे इकडचं इकडे नेलं आणि इकडचं तिकडे नेलं, बाकी काही नाही केलं. याला नंबर सॉरी हे 4 झाला, याला नंबर द्यायचा 5. पुढं आपल्याला समीकरण पाहायचं, एकदा बेरीज आपण काय करू, दोघांची बेरीज करू. समीकरण 4 याच्या आधी आपण नंबर किती दिले ते 1 2 3 4 4 नंबर दिले, याला 5 नंबर द्यावा लागेल आणि याला 6 नंबर द्यावा लागेल. या समीकरण 5 व 6 ची बेरीज करून आता समीकरण 5 आहे x अधिक y बरोबर 5. बेरीज करतो x वजा y बरोबर, याचं उत्तर आहे 1. हे प्लस आणि मायनसचे कटून गेले, बेरीज असल्यामुळे साईन वगैरे काही चेंज करायची नाही. x आणि x किती होतात, 2x बरोबर 6, 5 आणि किती होतात 6. आता 2x बरोबर 6 आले, मग x बरोबर काय येणार, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल, 6 भागिले 2, x बरोबर 3 आले. आता x बरोबर 3 ही किंमत आपण काय करायची, समीकरण ही कोणती समीकरण आहे, 5वी, तर 5व्या मध्ये ठेवू. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 मध्ये ठेवायचं. समीकरण 5 आहे आपलं x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती आहे, x ची किंमत 3 आहे, y ची माहिती नाही, 5च्या जागी 5. हे अधिकचे 3 इकडे जाऊन वजाचे होतील, 5 वजा 3 y बरोबर 5 वजा 3 किती येणार, 2. ठीक आहे, म्हणून आपल्याला x आणि y, x ची किंमत आली 3, y ची आली 2, ही समीकरणाची उकल आहे. असं लिहायचं आहे, आणि आपला हा प्रश्न झाला तो संपला. पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे 27/x वजा 2 अधिक 31/x अधिक 3 बरोबर 85. नंतर 31x वजा 2 प्लस 27x वजा 3 x अधिक 3 बरोबर 89. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खालच्या ज्या टर्म्स आहेत, एकाला m आणि एकाला n आपल्याला गृहीत धरायचं आहे. समजा 1x वजा 2 बरोबर m व
1/x अधिक 3 बरोबर n मानू, हे मानलं आपण. ठीक आहे. मग हे 27m अधिक 31n बरोबर 85, याला नंबर दिला 1. आणि इथे 31m अधिक 27n याला नंबर बरोबर 89 बरोबर याला दिला आपण नंबर 2. आता आपल्याला काय करायचं, का इकडं इथं 27 आहे तर इथं 27 आहे, इथं 31 आहे तर इथं 31 आहे. तर असा प्रश्न असला तर आपण काय करतो, एकदा प्लस एकदा मायनस आणि एकदा प्लस करतो. या समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला तुम्ही जर 7वा आणि 8वा प्रश्न पाहिला तर याच्यासारखाच आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तो जाऊन पहा, मग हे सोपं जाणार आहे तुम्हाला. ह्या दोघांची बेरीज करायची. 27m अधिक 31n बरोबर 85, 31n अधिक 27m बरोबर झाले 89. आता आपण याची काय करायची, बेरीज करायची. हे 9 5 14 होता, 7 चाले 1 8 8 16 आणि 1 17 8m हे झाले 58, हे पण 58च होतील. आता प्रत्येक बाजूला आपण 58 भागू. प्रत्येक पदास 58 जर भागितलं तर हे 58 कटून जातात, इथं फक्त m राहते. हे 58 कटून जातात, इथं n राहते. हे 58च्या जर तुम्ही पाड्यात पाहिलं तर 3 नंबरला येते. मग याला 58 भाग दिले तर उत्तर येते 3. मग इथं 1 झाली समीकरण, 2 झालं, याला नाव द्यायचं, नंबर द्यायचा 3. आता आपण काय करू, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. थोडंसं सोपं जाईल आपल्याला. असं केलं तरी चालतंय. समीकरण 1 मधून 2 वजा करून 1 मधून 2 वजा करू तर 27m अधिक 31n बरोबर 85, 31m अधिक 27n बरोबर 89. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. इथं बेरीजचं आहे तर वजाबाकी, वजाबाकीचं आहे तर बेरीजचं आहे तर वजाबाकी, बेरीजचं आहे तर वजाबाकी. पाय 27 मधून 31 जात नाही, म्हणून 31 मधून 27 वजा केले, उत्तर येते 4. पण ही वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे इथं वजाबाकीचं चिन्ह येईल, m राहणार. इथं 31 मधून 27 गेले, उत्तर येते 4n. इथं अधिकची संख्या जास्त असल्यामुळे अधिक. इथं पण 85 आणि 89 उत्तर 4 येते, पण वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये. आता इथं प्रत्येक पदास आपल्याला कितीनं बघायचं, इथे जे टर्म आहे त्याच्यानं, म्हणजे इथे 4 असलं तर प्रत्येक पदाला आपण 4 बघायचं. प्रत्येक पदास 4 ने भागून. आता याला 4 न भागितलं, याला पूर्ण टर्मला तिथे एकच उरते. 4/4 1 लिहायची गरज नाही, म्हणून इथं m प्लस इथं n येईल बरोबर. इथं याला 4 न भागितलं तर वजा 1 येणार. ठीक आहे. याला नंबर दिला आपण 4 नंबर दिला. आता हे समीकरण 3 व समीकरण 4 ह्या दोघांची आपल्याला काय करायची, अजून बेरीज करायची. बेरीज करा किंवा वजाबाकी करा. समीकरण 3 आणि समीकरण 4 ची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू ना. आता समीकरण 3 जर पाहिलं, इथं हे समीकरण 3 आहे. इथे m प्लस n बरोबर 3, आणि समीकरण 4 जर इथं पाहिलं, वजा m अधिक n बरोबर वजा 1. यांची बेरीज करायची.
बेरीज करायची जरी असलं तर जे मायनस आहे ते मायनस राहते, जे प्लस आहे ते प्लस राहते. मग साईन चेंज करायची गरज नाही. हे प्लस आणि मायनसचं यम कटून जाते. एन आणि एन 2 एन राहतात. 3 मधून 1 गेले 2 राहतात. आता 2 एन बरोबर किती आले 2. मग हे एका खाली एकच लिहितो, ठीक आहे, तुम्हाला समजेल. एन बरोबर काय येणार 2/2. 2च्या पाड्यात 2 किती नंबरला येतात 1 नंबरला. मग एनची किंमत काय किती आली एन बरोबर 1. ही किंमत आपल्याला समीकरण काय करू आपण 3 मध्ये ठेवतात. समीकरण 3 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, ठीक आहे, व्यवस्थित करायचं. थोडा वेळ लागला तरी चालेल, आपल्याला हळू करू, समजायला हवं आपल्याला. एम प्लस एन बरोबर 3. आता एनची किंमत आलेली आहे 1 बरोबर एमच्या जागी एम ठेवलं, 3च्या जागी 3. हे अधिकच्या इकडे जाऊन वजाला जातात. एम बरोबर 3 वजा 1. एम बरोबर 3 मधून 1 गेला, उत्तर आले 2. ठीक आहे. आता एमची किंमत आली, एनची किंमत आली. एमची किंमत किती आली आपल्याला 2. एनची किंमत किती आली आपल्याला 1. परंतु आपल्याला परंतु लिहायचं. परंतु एम बरोबर काय आहे, एम बरोबर याच्या जागी आपण काय लिहायचं, परंतु एम बरोबर आपल्याला माहिती आहे, आपण इथं गृहीत धरलं होतं 1/x वजा 2. 1/x वजा 2. परंतु ह्या एमच्या जागी 1/x वजा 2 आणि याची किंमत किती, याच्या जागी मी फक्त एवढे लिहिलं आणि हे 2 ला 2 लिहिले. आणि ह्या यांच्या जागी काय लिहायचं 1/x अधिक 3. 1/x अधिक 3. काहीतरी चुकतंय आपलं इथं y पाहिजे. इथं y पाहिजे, ठीक आहे. y अधिक 3 नाही तर आपल्या किमतीच येणार नाहीत ना, फक्त xच किंमत येईल. आता हे इकडे गुणाकाराला जाईल. 1 बरोबर 2. हे 2 जसा तसे x वजा 2 आणि हे 1 जसा तसे राहिले. इथं 1 हे इकडे जाते y अधिक 3. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार. 1 2 गुणिले x 2x येतात, वजा 2 गुणिले 2 4 येतील. हे इकडचं पहिले सॉल्व करून घेऊ आपण. हे वजाच्या इकडे जाऊन अधिक होतात 4 2x. 1 आणि 4 किती होतात 5 बरोबर 2x. आता हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातात. आता याचे कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत, नाही तर 2.5 असं उत्तर करताल, ते नाही करायचं. हे इथं असंच उत्तर ठेवून टाकायचं. आता आपल्याला इथे 1 न गुणाकार केला तर काय फरक पडत नाही, त्याच्यामुळे ही किंमत हे जशा तसं राहील. हे अधिकचे 3 जे आहेत तिकडे जाऊन वजा बाकीचे 3 होतील. 1 वजा 3 बरोबर y. अधिकचे इकडे वजा बाकी झाले. आता 1 मधून 3 तर जात नाही आपल्याला माहिती आहे, मग 3 मधून 1 वजा केला, उत्तर 2 आलं बरोबर y. पण वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येईल. म्हणजेच आपल्याला y बरोबर किती आलं वजा 2. म्हणून xy 5/2 आणि वजा 2 ही समीकरणाची उकल आहे, असं आपल्याला शेवटी लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला तिसरा झाला. चौथा आणि शेवटचा प्रश्न करू. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा. आपला चौथा प्रश्न आहे, इक्वेशन मी लिहून ठेवल्या. याला पहिल्या इक्वेशनला आपल्याला समीकरणाला 1 आणि दुसऱ्या समीकरणाला नाही, आपण इथे नंबर देऊ नाही कारण खूप नंबर होऊन जातील. पहा, आपण इथे जे छेदस्थानी आहे आणि इथं जे छेदस्थानी याच्यामध्ये फरक आहे. इथे 2 आहे, पण आपल्याला 2 जरी असलं तर आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये टर्म जशाला तशी आहे, त्याच्यामुळे याच्या जागी आपण m नाव देऊ आणि याच्या जागी आपण n नाव देऊ. ठीक आहे. नंतर इथं 2 आहेत, जिथे जे आहे तिथं पण 2 आहेत, तर ते जशाला तसे आपण ठेवू खाली. म्हणजे त्याचं आपण काय करू, समीकरण पहिले तर आपण लिहून घेऊ. समीकरण समजा 1/2
एक्स 3x प्लस वाय बरोबर m व 1/3 x वजा वाय बरोबर n मान. ठीक आहे, n मानला आपण ह्या दोन गोष्टी केल्याच्या नंतर. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या इथं किती आहे, एक m एक लिहायची गरज नसते त्याच्यामुळे मी लिहित नाही. आणि इथे एक n येईल, n लिहायची गरज नसते, 3/4. ठीक आहे, परंतु इथे 4 आहे की नाही. तर 4 असल्यामुळे आपण खालच्या ठिकाणी आपण प्रत्येक पदाला 4 न गुणूत, म्हणजे हे काय होतील m प्लस n बरोबर. हे म्हणजे छेदास्थानी आपल्याला काही नाही ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. छेदास्थानी 4 आलेलं, मग आपण प्रत्येक पदास 4 ने गुणून ह्या ह्या ज्या आपले स्टेप्स आहेत किंवा आपल्या पायऱ्या आहेत ते आपण इथेच करून टाकू, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन थोडं सोपं जाईल. आता प्रत्येक पदाला 4 न जर गुणलं आपण, m गुणिले 4 n गुणिले 4 3/4 गुणिले 4, तर हे 4 m गुणिले 4 4m येईल, n गुणिले 4 4n येईल. हे 4 4 कटून जातील, इथं 3 उरतील. याला नंबर, आता इथे 1 नंबर देऊ आपण. ठीक आहे, आता जे दुसरं समीकरण होतं, इथं आपण 1m हे आपल्याला समीकरण घ्यायचं आहे. ठीक आहे, याला आपण प्लस इथं n बरोबर इथं 2 आहेत खाली, हे की नाही, इथं 1/2 घ्यायचं आणि इथं पण 1/2 घ्यायचं, इथं पण 1/2 बरोबर 1/8 असं त्याने दिलेलं आहे. कारण इथं खालच्या साईडला 2 आहेत, हा हे कंसात आहे त्याच्यामुळं 1/2 घेतला. आता इथं 8 आहेत, सगळ्याला 8 न जर गुणलं तर हे पण खालीचे कट होऊन जातील आणि हे पण कट होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण प्रत्येक पदास 8 ने गुणून 1/2 m गुणिले 8 अधिक 1/2 n गुणिले 8 1/8 गुणिले 8 असं आपण करू. आता हे बेक बे बेचोक 8, m गुणिले 4 4m येईल, प्लस हे बेक बे बेचोक 8 4n येईल बरोबर. हे 8 आणि हे 8 कटले, इथं किती येणार 1. थोडं आपलं लिहिताना थोडं चुकलं, इथं फक्त अधिकच्या जागी इथं वजा आहे. हा ठीक आहे, म्हणजे आपल्याला चेंज कुठे करावं लागेल, इथे करावं लागेल. ठीक आहे, आणि हे इथे नाही लिहायचं, हिच्या जागी आपण मायनस लिहू. ठीक आहे, फक्त एवढं चेंज आहे. पहा 4m 4n 3 आलं, 4m वजा 4n 1 आलं, याला नंबर देऊ 2. आता पहा उत्तर करायला थोडं सोपं झालेलं आहे की नाही. आता हे समीकरण 1 व 2 ची बेरीज करा किंवा वजाबाकी करा. आता मी तिथं बेरीज करणार आहे, हे पुन्हा इक्वेशन लिहितो. ठीक आहे, बरोबर 1. तुम्हाला जर हे स्पष्टपणे दिसत नसेल तर याला नंबर दिला 2. आता समीकरण 1 आणि 2 ची आपण बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करून 4m प्लस 4n 4m प्लस 4n बरोबर 3, 4m वजा 4n बरोबर 1. बेरीज करायलो त्याच्यामुळे चिन्ह काही बदलायचे नाही. हे 4 4 कटून गेले, 4 आणि 4 इथं 8m बरोबर 3 आणि 1 4. 8m बरोबर 4 आले, 8m बरोबर. तर m बरोबर काय येणार, m बरोबर येणार हे 4 जसं तसे हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. 4च्या पाड्यात 1 नंबरला, 4च्या पाड्यात 2 नंबरला, म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला 1/2. आता m बरोबर 1/2 ही किंमत आपण काय करू, एखाद्या समीकरणात ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. m बरोबर 1/2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. चार m प्लस
4n बरोबर आहे 3. समीकरण 1 काय आहे आपलं 4m + 4n बरोबर 3. आता हे 4च्या जागी 4, mच्या जागी 1/2, 4च्या जागी 4n जसा तसे इथे 3. बे एका बे, बे दोन्ही 4 म्हणजे याचं उत्तर किती आलं 2 + 4n बरोबर 3. हे 2 इकडे अधिकचे इकडे वजा होतील 4n बरोबर 3 - 2. 4n बरोबर काय येणार उत्तर 1. मग n बरोबर काय उत्तर येणार 1 हे गुणाकाराचे इकडे भागाकारला जातो. म्हणजे आपल्याला काय आलं m बरोबर किती आलं 1/2 आलेलं आहे आणि n बरोबर किती आलं 1/4. परंतु आपल्याला माहिती आहे mच्या जागी काय होतं m बरोबर काय 1/m बरोबर 1/3x अधिक y आहे आणि n बरोबर काय 1/3x वजा y. ठीक आहे. आता इथं m ची किंमत जी आहे ती मी लिहून ठेवतो. ठीक आहे. m ची किती किंमत आहे 1/2 आणि हे 3x + y. n च्या जागी आहे 1/4 3x वजा y. हे मी जसाला तसं लिहून ठेवलं. आता हे इकडे जातील 3x अधिक y हे इकडे जाईल. आता 1 असल्यामुळे आपल्याला गुणायची काही गरज नाही. ऑटोमॅटिकली आपलं समीकरण आलेलं आहे. ठीक आहे. याला नंबर पुढचं समीकरणाचं नाव देऊ. त्याला नंबर देऊ 3. हे 4 इकडे जातील हे 4 वरी 1 असल्यामुळे काही फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. 3x वजा y कारण 1 न गुणाकार केला तर काही फरक पडणार नाही. 4 × 1 4 होणार 4. याला नंबर देऊ समीकरण नंबर 4. हे इकडे गेला आणि हे इकडे गेले. गुणाकार 1 नच करायचा आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. इथे पण तसंच आहे. मग आता समीकरण इथं प्लसमध्ये y आहे इथं मायनसमध्ये y आहे. इथं प्लसमध्ये इथं मायनसमध्ये आहे. आपण समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करून समीकरण 3 काय आहे 3x अधिक y बरोबर 2. समीकरण 4 आहे 3x वजा y बरोबर 4. बेरीज करायची आपल्याला. हे y कटून गेले. बेरीज करायची असल्यामुळे आपल्याला काही चिन्ह वगैरे बदलायची गरज पडलीच नाही. चला हे झाले 4 आणि 2 6 झाले आणि 3 आणि 3 6x. जे 6x बरोबर 6 आले. x बरोबर काय येणार 6/6. 6/6 x ची किंमत आली आपल्याला 1. आता x बरोबर 1 आपण समीकरण कोणत्या समीकरणात ठेवतो आपण समीकरण हे आहे समीकरण 3 मध्ये ठेवतो आपण. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून समीकरण 3 काय आहे आपलं 3x + y बरोबर 2. 3 च्या जागी 3 या x च्या जागी 1 ठेवायचा y च्या जागी बरोबर 2. 3 × 1 3 + y बरोबर 2. आता हे प्लसचे अधिकचे 3 आहे तिकडे जाऊन होतात वजा बाकीचे. y बरोबर 2 वजा 3. y बरोबर 2 मधून 3 जात नाही म्हणून 3 मधून 2 वजा केला 1 आला. मोठी संख्या वजाची होती त्याच्यामुळं उत्तर वजा बाकीमध्ये आलं. मग आपल्याला इथं लिहायचं x ची किंमत आली 1 y ची किंमत आली -1 ही समीकरणाची उकल आहे. काहीतरी आपलं ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपला हे उत्तर झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.